सो वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ. स्वागत आहे भावांनो तुमचं तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जो व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे ना, ते मी या व्हिडिओमध्येच सांगितले. तर भावांनो, आजचा व्हिडिओ जो आहे ना, अलाइट मशीनवर बनलेला आहे आणि एकदम सोपा व विषय पद्धतीने आपण इथं व्हिडिओ आपला इथं तो क्रिएट करणार आहोत. तर व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. ओके, तर व्हिडिओ बनवण्यासाठी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओला जे पण काही मटेरियल लागणार आहे व प्रोसेस लागणार त्याविषयी. तर भावांनो, आपलं जे अलाइट मशीन अप्लिकेशन आहे ना, आज आपण अलाइट मशीनवरती तो व्हिडिओ क्रिएट करणार आहोत. जर कधी तुमच्याकडे विदाऊट वॉटरमार्कचं अप्लिकेशन नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवरती जायचे आणि तिथून विदाऊट वॉटरमार्कचं बीट आपलं हे जे अलाइट मशीन आहे हे तिथून तुम्ही डाउनलोड करायचं. ओके, तर टेलिग्रामला गेल्यानंतर मी एक PNG अपलोड करणार आहे, टेक्स्ट PNG. ओके, तर ती टेक्स्ट PNG मित्रांनो तुम्ही ना आपल्या टेलिग्रामवरतून सिम्पली डाउनलोड करायची आणि शक्य झालं तर टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा, कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो है ना भावांनो. एवढं करून झाल्यानंतर ना आपल्या बीटमार्कची आणि शेक इफेक्टची दोन्हीची XML फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. तर काय ना भावांनो, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून दोन्ही फाईल डाउनलोड करायचे आहे. फाईल डाउनलोड करून झाल्यानंतर ना भावांनो, विशाळ पद्धतीने आपला काम इथं सुरू होत आहे. सिम्पली अलाइट मशीन अप्लिकेशन ओपन करायचे, इंटरनेट डाटा तुमचं इथं ऑन करून घ्यायचा आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर भावांनो सिम्पल खाली इथं तुम्हाला टेम्पलेट्स ऑप्शन भेटेल, त्याच्यावरती क्लिक करून वरती तुम्हाला दिसत असेल अपलोड XML फाईल. सिम्पली इथं अपलोडवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि इथं वरती सर्च करायचं आहे बैल पोळा. ओके, बघू शकता भावांनो, आपल्या दोन्ही XML फाईलच्या लिंक इथं आल्या. सिम्पल त्यांच्यावरती एक एक करून सेम प्रोसेस करून टॅप करायचं आणि त्यांना इथे इम्पोर्ट करून घ्यायचं बरं का. तर बघू शकता भावांनो, आपली जी बिटमार्क आहे ती अशा प्रकारे असणार आहे आणि सेम प्रोसेस करून सेक इफेक्ट देखील तुम्ही इथून ऍड करून घ्यायचे. एवढं करून झाल्यानंतर भावांनो प्लसवरती जायचे, मीडियावरती जाऊन मी जी टेक्स्ट PNG दिली ना ती टेक्स्ट PNG तुम्ही ऍड करायची. ओके, मटेरियलमध्ये जाऊन सिम्पल त्याच्यावरती टॅप करून लास्ट पर्यंत तिची एंडिंग वाढून घ्यायची. मुवमेंट अँड ट्रान्सफॉर्मेशन वरती जाऊन या सेकंड लास्ट ऑप्शन वरती क्लिक करून याची साईज तुम्ही अशी वाढून घ्यायची. त्यानंतर परत एक नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला इथं असं मधात घेऊन यायचे. ओके, तर भावांनो काय ना, हे जे मी वरती टेक्स्ट दिले ना माझ्या नावाचं, जर कधी तुम्हाला ते ठेवायचं असेल तर तुम्ही ते ठेवू शकता, नाही तर सिम्पल त्याच्यावरती डबल टॅप करायचं. डबल टॅप नाही केलं चालतं, सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून खाली तुम्हाला टेक्स्ट दिसल, टेक्स्टवरती जाऊन इथून तुम्ही तुमचं नाव देखील चेंज करू शकता. माझ्या नावाच्या जागेवर तुमचं नाव देखील तुम्ही टाकू शकता है ना. तर एवढं करून झाल्यानंतर भावांनो सिम्पल इथून बॅक यायचे. बॅक येऊन झाल्यानंतर भावांनो आता आपण सेक इफेक्ट ओपन करायचे आणि हे जे आपण इफेक्ट आहे ना हिच्यावरती क्लिक करून इफेक्ट वरती जाऊन खाली 3 डॉट वरती क्लिक करायचे आणि वरती कॉपी इफेक्ट दिसत, इथून इफेक्ट कॉपी करायचे भावांनो आणि विषय पद्धतीने आपला जे बिटमार्क आहे ना त्याला इथे ओपन करायचंय. बिटमार्क ओपन करून झाल्यानंतर भावांनो आता आपली जी टेक्स्ट पेन आहे ना त्याला इफेक्ट इथे खाली 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचंय. तर विशाळ पद्धतीने भावांनो आपला इथे व्हिडिओ क्रिएट झालाय. तर भावांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण तुमच्या चॅनलवरती ना भावांनो एकदम अशा विशाळ पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटू भावांनो पुन्हा एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.